नमस्कार सर, हिंगोली इथून बोलत आहे संदीप राठोड. हा हॅलो. हा हॅलो. नमस्कार. सर भोई साहेब बोलते ना साहेब, आपण एक्झिक्युटिव्ह पालघर. तर गोसाई साहेब बोलणार का? एक मिनिट देतो. हॅलो हॅलो. पालघरचे एक्झिक्युटिव्ह आहे भोई. हॅलो. हा हा नमस्कार सर. हा बोला 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 बोला. सर आज वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की आदिवासी विभागची 9 महिने झाले सर एक्झाम नाहीये. सर 9 महिने नाहीये. डिसेंबर मध्ये जाहिरात आली होती आदिवासी विभागची आणि आतापर्यंत जवळपास 9 महिने झाले आदिवासी विभागची एक्झाम झाली नाहीये. कोणती एक्झाम शेड्यूल नाहीये, एक्झाम डेट नाहीये. आज वर्तमानपत्रामध्ये सगळी बातमी सुद्धा आली की आदिवासी विभाग होणार तरी केव्हा. मी तुम्हाला ते सेक्रेटरी साहेबांच्या ऑफिसचा नंबर देतो, जरा तुम्ही तिकडनं चौकशी करा ना. हो सर, चौकशी करू. आज 9 महिन्यापासून मेलो आम्ही. चौकशी करू. आम्हाला एकदा सांगा की एक्झाम होणार आहे की नाही. हा काय एकच मिनिट जरा यांना देतो, ना बोला त्यांच्याशी. हा द्या. हॅलो. हा नमस्कार सर, हिंगोली इथून बोलत आहे संदीप राठोड. अच्छा, कोण बोलताय तुम्ही? संदीप राठोड बोलतोय सर मी. संदीप राठोड. हिंगोली इथून बोलतोय. काय परिचय आपला? सर डिसेंबर 2023 मध्ये सर आदिवासी विभागची जाहिरात आली होती. आणखी 9 जवळपास आणखी एक्झाम शेड्यूल नाहीये सर, एक्झाम डेट नाहीये आणि एक्झाम झाली पण नाहीये. आणि आज सकाळी महाराष्ट्र टाइम या न्यूज पेपर मध्ये बातमी पण आली की आदिवासी विभागची एक्झाम होणार तरी कधी सर. बढिया बढिया बढिया. काय बढिया. अहो सर आता तुम्ही कधी पाठवणार आहे? तुम्ही ते कात्रण कधी पाठवणार आहे? काय पेपरला आलं ते कात्रण? हा बरं झालं. मला चांगली, मी लवकर आता हे जे संबंधित आहे ना आमचे जेडीचे जे आस्थापना विभाग आहे, जे जाहिराती वगैरे सर्व हँडल करतात ना, त्यांच्याकडून लगेच माहिती घेतो. उद्या तुम्ही फोन करा, मी सर्व सविस्तर माहिती घेतो. हा विषय माझ्याकडे येत नाही. तुम्ही छान मला सांगितलं, पेपर मध्ये आलेला आहे महाराष्ट्र टाइम मध्ये सर आम्ही ऐका ना, मी स्वतः ती पेपरची बातमी वाचतो. महाराष्ट्र टाइम आजचा आहे, मी आजच्या पेपरवर लगेच बोलवतो, वाचतो आणि त्याप्रमाणे त्या बातमीच्या अनुषंगानं कारवाई करण्याच्या संबंधितांना सूचना. मला मान्य, मला बघावं लागेल. बघा माझ्याकडे तो विषय मी लगेच बघतो आणि सांगतो सर तुम्हाला. सर 10 पैसा ना आम्ही मी लगेच त्याच्या माहितीद्वारे सांगतो सर तुम्हाला. फक्त माहिती घ्या. मला तुम्ही सांगितलं मला माहिती झालं का? चालेल. मी प्रयत्न करतो निश्चितच. आपण तुमची विनंती केल्यापेक्षा माझा स्वतःचा नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही मला आजच्या पेपरमध्ये आलाय. मी संबंधित विभाग आहे ना जाहिरात करतो आणि रिक्रुटमेंट करतो ना, त्यांच्याकडे मी सर्व पाठवतो. अतिशय छान सांगितलं तुम्ही माहिती. मला बरं झालं माहिती झालं. तुम्ही खूप सुंदर माहिती मिळाली मला. मी लवकर तुमच्या माहितीच्या अनुषंगाने त्याच्यावर तात्काळ कारवाई करते. 10 महिने झाले. 6 महिने अतिशय चांगलं आहे. 10 महिने का झाले याची माहिती मी तुम्हाला सांगू शकतो.